बायबल सांगतं की शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या दिवसांमध्ये, शेवटचा जो समय आहे तो कसा समय आहे, तो वेळ कसा आहे आणि त्या वेळेमध्ये मंडळीनं काय केलं पाहिजे. शेवटच्या काळामध्ये बायबल सांगतं की शेवटचा समय जो वाईट समय आहे त्या समयामध्ये काय होणार आहे. तर बायबल सांगतं की नोहाच्या काळात जे झालं होतं तेच या शेवटच्या काळामध्ये किंवा वाईट दिवसांमध्ये होणार आहे. नोहाच्या काळामध्ये काय झालं होतं, लोक घरं बांधत होते, लग्न करत होते, लग्न करून देत होते, खात होते, पित होते आणि सगळ्या मनमानीमध्ये जीवन जगत होते. आणि अशा अवस्थेमध्ये जलप्रलय आला. देवाने नोहाची निवड केली, त्याचा परिवार तारवामध्ये गेला आणि जलप्रलय येऊन सगळ्या जगाचा नाश झाला. आज ते तारू दुसरं तिसरं काही नाही तर प्रभू येशूचं भवन आहे, मंदिर आहे, जी मंडळी आहे. जे लोक तारवाच्या आतमध्ये होते ते वाचले आणि जे लोक तारवाच्या बाहेर होते ते त्यांचा नाश झाला. म्हणून बरेच लोक, आता मी जे आपल्या मंडळीतले आहेत त्यांच्याविषयी नाही बोलत, कारण काही लोक अल्टरनेट येतात आणि ज्या दिवशी यायला जमलं नाही त्या दिवशी ते यूट्यूबवरती अटेंड करतात, जर नाहीच जमलं तर. परंतु पुष्कळ परिवारांनी, माहीत आहे, मी एका परिवाराशी भेटलो आणि त्यांना सांगितलं तुम्ही कुठे चर्चला जाता. ते म्हटले आम्ही ऑनलाईन जॉईन करत असतो, अमक्या अमक्या ठिकाणचं जे चर्च आहे आम्ही ऑनलाईन जॉईन करतो. आणि त्या ठिकाणातून आम्हाला फोन आले, आम्हाला सांगितलं की तुम्हाला एवढं जबरदस्त शिकवलं जातं का, आणि मग बघा तुम्हाला कुठे जायचं काम नाही, तुम्ही ऑनलाईनच अटेंड करत जा. आणि मग तुमचं ऑनलाईन फ्युनरल होईल का, ऑनलाईन तुमचा बाप्तिस्मा होईल का, ऑनलाईन तुमचं लग्न केलं जाईल का, तुम्हाला त्रास झाला तर ऑनलाईन कोणी तुमच्यासाठी येईल का. आणि येशू देखील ऑनलाईन येणार नाही, येशू ख्रिस्त फिजिकली येणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून मंडळीमध्ये राहा, तारवामध्ये राहा. पुष्कळ लोक, तारवाच्या आतल्या देखील दोन प्राण्यांची भूमिका आहे, एक कावळा आणि एक कबूतर. पाणी सुकलं का नाही जमिनीवरचं यासाठी कावळा बाहेर सोडला खिडकीतून, तो गेला तिकडेच गुल झाला. असे गुल होणारे कावळे मंडळीतून बाहेर जाणारे आणि ते तिकडेच फिरत राहणारे असे भरपूर तुम्हाला सापडतील. आणि ते पुन्हा ते तारवात आला नाही कावळा. आणि मला वाटतं तो त्या लोकांचं दर्शक आहे की अधूनमधून पूर्वेच्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ते चमकतात आणि म्हणजे चर्चमध्ये दिसतात आणि परत ते नसतात. स्वर्गाच्या बाबतीत त्यांचं कसं असणार आहे त्याविषयी मला बोलायचं नाही, परंतु आमचे हे तयारीचे दिवस आहेत. आमेन, हालेलुया. हे वाईट दिवस आहेत. आणि या मी तुमच्याशी थोडा वेळ वचनातून काही गोष्टी तुम्हाला कळाल्या, तुम्ही ऐकल्या म्हणजे तुमच्या लक्षात येतील. एफिसकरासपत्र 6वा अध्याय आणि याचं 13वं वचन. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. हालेलुया, हालेलुया. काय लिहिलं या वचनामध्ये, परत वाचा, ऐका. या कारणास्तव तुम्हाला कोणत्या दिवसांसाठी सांगताय देवाचं वचन आहे, वाईट दिवसांमध्ये. हालेलुया. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसांमध्ये प्रतिकार करता यावा. काय काय करता यावं, प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर आणि सगळं काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. हालेलुया, हालेलुया. जर या दिवसांमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये चांगले दिवस तुम्हाला नाहीत आढळत, कुठलाही तुम्ही विचार करा. तुम्ही जर जागतिक लेवलवरती विचार केला तर तुम्हाला माहित आहे आज कितीतरी देशांचे युद्ध चालू आहेत. त्यापैकी तुम्हाला माहित असलेल्या कोणकोणत्या देशाचं युद्ध चालू आहे? युक्रेन आणि रशियाचं पुष्कळ दिवसापासून युद्ध चालू आहे. आणखीन कुठे चालू आहे? इस्रायल आणि इराण, हमास, हे आम्हाला माहीत असलेले, परंतु पुष्कळ देश सध्या युद्धामध्ये आहेत. आणि
त्यांना युद्धामध्ये टिकाव जर धरायचा असेल एकमेकांच्या विरोधात, तर त्यांना कशाची गरज आहे? शस्त्रांची गरज आहे. आणि तुम्हाला आणि मला देखील या वाईट दिवसांमध्ये टिकाव धरायचा आहे. आणि सगळं काही केल्यानंतर आम्हाला स्थिर उभं राहायचं आहे. एक दिवस आम्हाला कोणासमोर उभं राहायचं आहे माहित आहे? आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सिंहासनासमोर उभं राहायचं आहे. हालेलुया. कोणते लोक प्रभूच्या सिंहासनासमोर उभे राहणार आहेत? ज्यांनी वाईट दिवसांचा प्रतिकार केला. वाईट दिवसांना जाऊन बिलगले अशा लोकांच्या बाबतीत नाही बायबल सांगत. वाईट दिवसांचा प्रतिकार केला, संकटात, छळात, गरिबीत, सगळ्या प्रकारच्या समस्यांमध्ये ते प्रभू सोबत टिकून राहिले. ज्यावेळेस त्यांना नावं ठेवण्यात आले, ज्यावेळेस त्यांना वाळीत टाकण्यात आलं. म्हणून मग ते 5:11 मध्ये काय सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने? की ज्यावेळेस लोक माझ्या नावाने तुमच्या विरुद्ध वाईट लबाडीने बोलतात, तुम्हाला वाळीत टाकतात, त्यावेळेस आनंद करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं असणार आहे. इथं तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे, इथं किती चांगलं मोठं घर आहे, त्याबद्दल तिथे काही विचारल्या जाणार नाही. परंतु मोठं प्रतिफळ त्या लोकांना तिथं मिळणार आहे. याचा अर्थ आम्हाला इथं घर बनवायचं नाही, इथे आम्हाला आयुष्य आरामाचं जीवन जगायचं, अशाबद्दल नाही बायबल आम्हाला बोलत. जर देव जर आम्हाला अशा अवस्थेत ठेवतो, नक्कीच आम्ही राहिलं पाहिजे. देवाने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केलेलं होतं. आमेन. आणि मग देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला आशीर्वादांच्या बाबतीत आज बोलायचं नाही. या काळाचा विचार करा. हे दिवस कोणते आहेत हे बघा. आणि या दिवसांमध्ये मंडळीनं काय केलं पाहिजे, मंडळीनं कसं जीवन जगलं पाहिजे, आज मंडळीला कोणत्या गोष्टीची गरज आहे, या गोष्टीकडे मंडळीनं आज लक्ष दिलं पाहिजे. आज आम्ही एक दिवस एका सेवकासोबत आम्ही बोलत होतो. आणि ते जे होते ते पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या मध्यांतरी सेवा करणारे. आणि आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रातले आम्ही बोलत होतो. आणि आज जर आपण पंजाबमधली जर सेवेची स्थिती पाहिली, तर एक खूप मोठं रिवायवल पंजाबमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खूप मोठं एक संजीवन आम्हाला तिथे पाहायला मिळतं. आणि मागील दिवसांमध्ये आम्ही जाऊन तिथे सेवा केली. आणि आम्ही एका गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं, तिथं लोकांना वचन शिकवायला गेलं ना, वचनामध्ये एवढे इंटरेस्टेड नाहीत लोक. फायर प्रेयर कधी होईल, भविष्यवाणी कधी होईल, चिन्ह चमत्कार कधी होतील, बस एवढ्या गोष्टीच्या मागे. परंतु मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. येशू ख्रिस्तानं चिन्ह चमत्कार केले, प्रेषितांनी चिन्ह चमत्कार केले, पवित्र आत्म्याचा प्रचार केला गेला, लोक पवित्र आत्म्याने भरल्या गेले आणि मंडळीचा विस्तार होत गेला. परंतु ज्यावेळेस लोक मंडळीमध्ये आले, लोकांनी येशूवर विश्वास ठेवला, ते फक्त तेवढ्या गोष्टींच्या चमत्कारांच्या मागे नाही राहिले, तर देवाच्या लोकांनो, बायबल आम्हाला सांगतं, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 42 वचन, त्या लोकांची जी भूमिका, ज्या लोकांनी संदेशाचा स्वीकार केला, ज्या लोकांनी बाप्तिस्मा घेतला, जे लोक येशूच्या मंडळीमध्ये ऍड झाले, त्या लोकांची जीवनशैली काय होती, ते कसं जीवन जगले? ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर होते. हालेलुया. या दिवसांमध्ये मंडळी या नात्याने तुम्ही स्वतःचा जर विचार केला, या दिवसांमध्ये मंडळी तत्पर कोणत्या गोष्टींमध्ये आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला मोठ्या मेजवानीचा. आणि त्याला सांगितलं की जा आणि आमंत्रितांना सांगा जेवण तयार आहे. त्यावेळेस ते गेले आणि आमंत्रित हे प्रतिष्ठित होते, कारण राजाच्या घरची मेजवानी होती. त्यावेळेस सांगण्यात आलं की सगळं काही भोजन तयार आहे आणि तुम्हाला भोजनासाठी बोलवलं. त्यावेळेस कोणी म्हणाला, मी शेत विकत घेतलं, मला ते जाऊन बघितलं पाहिजे. दुसरा म्हणाला, मी बैलाच्या 5 जोड्या घेतल्यात, मला त्या जाऊन बघितल्या पाहिजे. कोणी म्हणालं, माझं लग्न झालेलं आहे, त्यामुळं मला येता येत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि ते ज्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते आणि राजाच्या आमंत्रणाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आज तुम्हाला आणि मला, तुमचा आणि माझा राजा जो आहे, तो स्वर्गातला परमेश्वर आहे आणि त्याच्याकडून तुमची आणि माझी बुलाहट आहे. त्याने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. आम्हाला आमचे कामं, आमच्या जबाबदाऱ्या, आमचे परिवार, ज्यावेळेस आपण प्रभूकडे येतो, प्रभू हे म्हणत नाही की तुझा परिवार
महत्वाचा नाहीये. तुमच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही प्रभूला जीवन दिलं, प्रथम तुमचं रिलेशन प्रभू सोबत असलं पाहिजे, सेकंड तुमचं रिलेशन तुमची फॅमिली सोबत असलं पाहिजे, आणि थर्ड तुमचं नातं मिनिस्ट्रीशी जोडलेलं असलं पाहिजे. हालेलुया. आणि या 3 गोष्टींचं बॅलन्स जे लोक करतात ते लोक आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाहीत. बरेच लोक प्रभू आणि परिवार, भेटला वेळ तर गेले चर्चला, आले, जर पडलंच कोणी आजारी तर मग त्याला येशूबद्दल सांगायचं. आता आजारी आहे म्हणूनच त्याला येशूची गरज आहे का? सगळेच लोक आजारी आहेत का? आजाऱ्याला स्वर्गात जायचं का? बाकीच्यांना स्वर्गात जायचं नाही का? बायबल सांगतं कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, सर्वांचं तारण व्हावं. आणि मग आम्ही ह्या गोष्टींमध्ये स्वतःला या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही तत्पर पाहत आहात? प्रेषितांची मंडळी एकत्र येण्यामध्ये विश्वास करणारी होती, एकत्र येण्यामध्ये ते तत्पर होते, ते भाकर मोडण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करत होते. बरेच लोक महिन्यातून एकदा प्रभू भोजन असून पण घेत नाहीत. का माहित आहे? ते म्हणतात अजून माझी तयारीच झाली नाही, आणखीन माझं तंबाखूचा चुना सुटला नाही, आणखीन माझा शिव्याच सुटल्या नाही. कधी कधी पास्टर आज मला घ्यायचं होतं प्रभू भोजन, पण घरून निघताना माझे भांडणं झालेत. भांडणं तुझ्या बायकोचे तुझे झाले, प्रभूसोबत थोडी झालेत. हालेलुया. हा तुझ्या घरातलं ते मॅटर. प्रभू सोबत आम्ही तयार असलं पाहिजे, आम्ही तत्पर असलं पाहिजे. प्रत्येक दिवशी प्रार्थनेसाठी आम्ही मंडळी या शेवटच्या दिवसांमध्ये जर प्रार्थनेमध्ये तुम्ही नसाल, तुम्हाला माहित आहे येशू ख्रिस्ताने गेतसेमनीच्या बागेमध्ये शिष्यांना काय सांगितलं? की तुम्ही परीक्षेत पडू नयेत म्हणून प्रार्थना करा माझ्याबरोबर. येशूनं प्रार्थना केली आणि शिष्य झोपले. परिणाम काय झाला? दुसऱ्या दिवशी किंवा त्याच रात्रीला येशूला धरायला शिपाई आले, येशूला घेऊन गेले. आणि बायबल सांगतं पेत्र मागे मागे गेला, परंतु त्याने 3 वेळा तो अडखळला, त्याने नाकारलं येशूला. या वाईट दिवसात जर तुम्हाला अडखळायचं नसेल येशूच्या बाबतीत, तुम्हाला नाकारल्या जाऊ नये येशूला, म्हणून तुम्ही या दिवसांमध्ये तयार झालं पाहिजे. तुम्हाला माहित आहे आता परवा एक खूप मोठा सखल ख्रिस्ती समाजाचा मोर्चा झाला मुंबईमध्ये, आणि राजकारणी लोक आणि ज्याच्यासाठी झाला तो व्यक्ती काय बोलायला लागला माहित आहे? अरे तुम्ही 2% जर आहेत तर मग एवढे लाखो लोक रस्त्यावर आलेत कुठून? हालेलुया. हे तर फक्त पृथ्वीवरचं चित्र आहे, पण स्वर्गातलं चित्र काय माहित आहे? योहान म्हणतो मी स्वर्गात पाहिलं प्रत्येक जातीचे, प्रत्येक वंशाचे आणि प्रत्येक भाषा बोलणाऱ्या लोकांचा मोजता येत नाही असा पांढरे शुभ्र झगे परिधान केलेला आणि हातामध्ये झावळ्या घेतलेला एक खूप मोठा समुदाय मी पाहिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहित आहे आज तुम्ही या दिवसांमध्ये प्रभूचा हात धरून तुम्ही चालणार आहात. एक दिवस आम्ही त्या समुदायाचे लोक असणार आहोत, आम्ही तिथं आढळणार आहोत. म्हणून हे दिवस कसे आहेत हे समजून घ्या. आता सध्याचं वातावरण, बरेच लोक तुम्हाला माहित आहे काही दिवसांपासून पूर्वी लोकांच्या स्टेटसवरती किंवा त्यांच्या डीपीवरती क्रूस असायचा किंवा वचन असायचं, बऱ्याच लोकांनी काढलेत. का माहित आहे? कारण आता संसदेत प्रश्न उपस्थित होते. जे चर्चला जातात आणि सरकारी नोकरी आहे ज्यांच्याकडे, त्यांचं आरक्षण काढून घेऊ. त्यांना देवाचं वचन आणि कायदा ह्या दोन्ही गोष्टीचं ताळमेळ नसल्यामुळे त्यांनी त्या लोकांना दिसू नये आमचा विश्वास म्हणून. मग हे कसं आहे, परीक्षेच्या आणि अग्नीच्या काळात कळणार आहे पितळ काय आहे, सोनं काय आहे. हालेलुया. पाऊल म्हणाला ज्या गोष्टी माझ्या हिताच्या होत्या, लाभाच्या होत्या, त्या मी केरकचरा लेखलो ख्रिस्तासाठी. कारण ख्रिस्तामध्ये मला जगणे हे काय आहे? लाभ आहे. हालेलुया. आणि या दिवसांमध्ये हे जे दिवस आहेत संकटाचे दिवस आहेत. तुम्हाला तुमच्या विश्वासाबद्दल एक परीक्षेतून जावं लागेल, परंतु या दिवसांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? इथे देवाचं वचन पुन्हा एक वार वाचूया. ते एफेसकरास पत्र 6 अध्याय किती वचन सांगितलं मी? या कारणास्तव 13 वचन. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात. कोणत्या कारणास्तव? वचनाची सुरुवात काय आहे? या कारणास्तव. कोणकोणते कारण आहेत? जरा वरची वचन वाचाल का?
शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी प्रभावी सामर्थ्याने सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. शैतानाच्या डावपेचापुढे हे जे सगळ्या गोष्टी घडत आहेत, आपल्याला वाटतं हा वाईट आहे, तो वाईट आहे, तो वाईट आहे. येशूला देखील अशाच लोकांनी क्रूसावरती खेळलं. येशूला खेळण्यासाठी देखील कशाची गरज लागली माहित आहे? राजकीय सत्तेची गरज लागली येशूला क्रूसावर खेळण्यासाठी. यहुदी लोक स्वतःच्या ताकदीने आणि बळाने येशूला वधस्तंभावर खेळू शकले नाही, म्हणून त्यांनी त्या काळातला राजा पिलात याच्यावर दबाव आणून, पिलात म्हणाला होता, मी तुम्हाला मागच्या रविवारी येशूच्या बद्दल सांगितलं की येशूच्या बलिदानाद्वारे आम्हाला काय मिळालेलं आहे. तर पिलाताने 3 वेळा येशूची चौकशी केली आणि 3ही वेळा येशू निर्दोष आहे असं त्यानं कबूल केलं, लोकांना सांगितलं. पण लोकांच्या दबावाखाली येऊन त्याने येशूला वधस्तंभावर खेळण्याची मुभा दिली. हालेलुया. येशूला खेळण्यासाठी देखील राजकीय सत्तेची गरज लागली. जर तुम्ही निर्गमचा पहिला अध्याय जर तुम्ही वाचला, तुम्हाला कळेल की फारोने स्वतः राजकीय सत्तेचा वापर करून मिस्रामध्ये इस्रायल लोकांना छळलं. परंतु बायबल आम्हाला सांगतं, जसा जसा त्यांचा छळ झाला तसा तसा त्यांची संख्या वाढत गेली. हालेलुया, हालेलुया. आणि महाराष्ट्रात जर हे घडत आहे, महाराष्ट्राची संजीवनाची वेळ येत आहे. आमेन. परंतु या दिवसांमध्ये जे काही आम्ही घडताना पाहतोय, आणि मग मी हे नाही म्हणत की फक्त मोर्चे आणि कोणीतरी काय म्हणत आहे, कोणी चर्च पाडण्याबद्दल कशाबद्दल काय बोलत आहे. डोंट वेरी, हे आजची गोष्ट नाही आहे. आजचा छळ काहीच नाही आहे. जर तुम्ही प्रेषितांचं कृत्य वाचलं, इब्री लोकांचं पत्र वाचलं, भयानक छळातून मंडळ्या गेलेल्या आहेत. पावलाच्या काळामध्ये ज्यावेळेस तो शाऊल होता, तो लोकांना पकडून नेत होता, जेलमध्ये टाकत होता, मारत होता. कशासाठी? विश्वास का ठेवता येशूवरती. पेत्र आणि योहानाला न्यायसभेमध्ये नेल्या गेलं आणि येशूच्या नावात बिलकुल बोलायचं नाही असं त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं, देवाचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं, तुम्हीच आम्हाला सांगा, आम्ही बंद करणार नाही. त्यांना फटके मारले, अपमानित केलं आणि फटके मारून अपमानित करून बाहेर पाठवलं. त्यावेळेस बायबल सांगतं प्रेषित 4 मध्ये ते बाहेर आले, प्रेषितांना येऊन भेटले आणि आनंदानं साक्ष सांगायला लागले, तुम्हाला काय सांगू, असे फटके बसले ना. त्यांनी असा आमचा अपमान केला आणि त्यांनी प्रार्थना केली, हे परमेश्वरा, त्यांच्या धमक्यांकडे पहा, त्यांच्या कारवायांकडे पहा, आणि अशा अवस्थेमध्ये तुझ्या दासांसाठी त्यांच्याद्वारे चिन्ह चमत्कार घडावेत म्हणून तू तुझा हात पुढे कर. आणि बायबल सांगतं की ती जागा, ते लोक पवित्र आत्म्याने पुन्हा भरले, ती जागा हादरली आणि पुन्हा त्यांनी देवाच्या वचनाचं धैर्याने जाऊन प्रचार केला आणि देवानं चिन्ह चमत्काराच्या द्वारे आपल्या वचनाचं समर्थन केलं. जर या वाईट दिवसांमध्ये परमेश्वर आम्हाला सांगतं की शैतानाच्या डावपेच, शैतानाच्या कुयुक्त्या काय आहेत तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. येशूला माहित होतं हे लोक, यांच्या हातात काय आहे मला मारण्याचं. पिलात म्हणाला, तू काहीच बोलत नाही, तुला माहित नाही का तुला सोडण्याचा अधिकार मला आहे. पिलाताला येशू म्हटला, तू कोण आहेस? माझ्या स्वर्गातल्या बापानं तुला अधिकार दिला नसता तर तुझा अधिकार माझ्यावर चालला नसता. येशूच्या मागे शिष्य एक दिवस चालले आणि येशूला म्हणाले, गुरुजी, लोक जास्त नाटकं करायला लागलेत, येईल यासारखं आम्ही पण स्वर्गातून अग्नी पाडू का? येशू म्हणाला, गप बसा. मी आज जर स्वर्गातल्या बापाला सांगितलं तर तो स्वर्गदूतांच्या सैना माझ्यासाठी पाठवून देणार नाही का? येशू वधस्तंभावर होता, चोर असून येशूला म्हणत होता, जर तू खरंच ख्रिस्त असशील तर खाली ये आणि तू पण स्वतःला सोडून घे ना, आम्हालाही सोडव. येशूनं चोराचं ऐकलं नाही. चोर उस्कवण्याचे कामं करतात. हालेलुया. शेवटी येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, हे काय करतात यांना कळत नाही. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना त्या ठिकाणामध्ये जो शताधिपती होता त्याने पाहिलं, ज्यावेळेस येशूच्या कुशीमध्ये भाला भोकसला गेला ना, रक्त आणि पाणी बाहेर आलं आणि त्यावेळेस त्याने ओळखलं की हा जिवंत देवाचा पुत्र आहे. ज्यावेळेस तुम्ही छळातून, संकटातून, वाईट दिवसाचा प्रतिकार करत तुम्ही जात आहात, मी तुम्हाला सांगतो, लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील हे जिवंत देवाचे लोक आहेत आणि आपलं जीवन देवाला देतील. आमेन. आणि म्हणून या शेवटच्या वाईट दिवसांमध्ये मंडळीला कोणत्या गोष्टीची गरज आहे? हे घडत आहे म्हणजे काही सगळं काही संपलं नाही, डोंगर कोसळला नाही. मंडळी, तुमचे सोन्याचे दिवस येणार आहेत. आमेन, हालेलुया. आणि या दिवसांमध्ये आमच्या विश्वासाची खरी पारख आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं, या कारणास्तव, कोणत्या कारणास्तव, वाच बेटा पुढे.
शैतानाच्या डावपेचा पुढे सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता तुम्हाला यावा टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री हा, धारण करा. धारण करा. कारण आपले झगडणे आपलं झगडणं, आपली भांडणं रक्तमांसाबरोबर नाहीत, तर सत्तांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आपलं युद्ध आहे. आणि मग पुढे काय लिहिलं? या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात आम्हाला वाईट कोणत्या कारणास्तव? आमचं युद्ध आहे. कोणत्या कारण काय आहे? आम्ही कुठे आहोत? हॅलो, कुठे आहोत आम्ही? बोला, आम्ही युद्धभूमीमध्ये आहोत. शेजारच्याला सांगा, आपण युद्धात आहोत. युद्ध करणारे लोक कसे असतात? तुम्हाला माहित आहे, शाऊल देखील खूप स्ट्रॉंग होता. किती स्ट्रॉंग होता शाऊल माहित आहे? इस्रायलातले सगळे लोक शाऊलाच्या कानाखाली, एवढे सगळ्यात उंच होता शाऊल. पण ज्यावेळेस गल्ल्यात आला ना, शाऊल पण तंबूत जाऊन बसला होता. मग युद्ध करायला स्ट्रॉंग लोकांची गरज आहे का? हालेलुया. आम्ही युद्धात आहोत. आणि आम्ही कसे आहोत माहित आहे? बायबल काय सांगता आमच्या बाबतीत? तुमच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला, तुमच्यापैकी कोणी कुलीन नाहीये, कोणी घराणेबाज नाहीये, कोणी कुलीन, घराणेबाज, कोणी ज्ञानी आणि सगळ्या बाबतीत समर्थ असे कोणी नाहीये. पण देवाने मूर्खांची निवड केलेली आहे ज्ञान्यांना लाजवण्यासाठी. हालेलुया. देवाने दुर्बळ लोकांची निवड केलेली आहे बलवानांना लाजवण्यासाठी. देवाने दरिद्री लोकांची निवड केली धनवानांना लाजवण्यासाठी. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, जे धनवान करू शकत नाहीत ते गरीबातला गरीब प्रभूसाठी त्याच्यापेक्षा कितीतरी महान गोष्टी करतो. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये येशू चर्चमध्ये होता, मंदिरामध्ये होता. ऑफरिंगची वेळ आली, त्यावेळेस सगळ्यात मोठं ऑफरिंग कोणी टाकलं होतं येशूच्या नजरेमध्ये? त्या भांडारामध्ये एक विधवा. किती टाकलं होतं? तिथं मंदिरातल्या लोकांना आवडलं होतं तिचं ऑफरिंग. आजच्या भाषेत सांगायचं, तिथल्या पाळकाला आवडलं होतं तिचं ऑफरिंग? अजिबात नाही. एवढंच येशू म्हणाला, तिच्या वाट्याला जायचं नाही. तुम्ही जे काही टाकलंय तुमच्या मिळकतीतून टाकलंय, तिनं जे काही केलंय, तिचा सगळा उदरनिर्वाह ज्याच्यावर होणार होता सर्वस्व तिनं टाकून दिलेला आहे. गरीब होत, 2च टोल्या होत्या त्या बाईचं. आणि म्हणून तुम्ही बघा, मग याचा अर्थ बायबलमध्ये धनवानांनी सेवा केली नाही असं आहे का? जक्कई खूप धनवान होता. ज्यावेळेस त्यानं रिटर्न केलं ना, लोकांचं चौपट केलं आणि अर्ध विकून दरिद्र्यांना वाटून दिलं. ज्यावेळेस एक व्यक्ती देवाच्या राज्यात स्वतःला अर्पण करतो ना, तो गाणं गातो, सर्वस्व हे अर्पण तेरी सेवा में. आमेन. फक्त गाणं नाही गात, रियालिटी मध्ये जगतो. ओके, माझा विषय देण्याबाबतीतचा नाही, पण देवाच्या निवडी बाबतीतचा आहे. युद्धामध्ये तुम्ही आहात. मग युद्धाच्या बाबतीत जर जगाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला, तर मिलिटरीमध्ये जर भरती व्हायचं असेल, माझी बहीण इथे पोलीस भरतीसाठी आली होती. मी तिला पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती घेऊन गेलो. जाताना ती हसत गेली, येताना रडत आली. काहीतरी सेंटीमीटरचा फरक पडला होता उंचीमध्ये. मिलिटरीमध्ये जायचं असेल, तुमची उंची, तुमची हाईट, तुमची छाती, तुमची रनिंग, तुमची उंच उडी, तुमची लांब उडी, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बसला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही युद्धासाठी, आणि ते पण तुम्ही एवढे तयार आहात, लगेच युद्धाला नाही पाठवल्या जात. त्यानंतर ट्रेनिंग दिल्या जातं आणि मग पाठवल्या जातं. तुम्ही आणि मी ना हाईट मध्ये बसत, किती जर लोकांना इथं जर उभं केलं, किती लोक कटतील मिलिटरीच्या हाईट मध्ये? हा, काळे ब्रदर हाईट मध्ये बसतील, छातीमध्ये बसणार नाहीत. हालेलुया.
आमच्याकडे जर पाहिलं ना, चहूबाजूने आमची कमी आम्हाला आढळून येईल, पण प्रभूने तुमची निवड केलेली आहे. देवाने आम्हाला त्याच्यासाठी वेगळं केलेलं आहे. हालेलुया. आणि आज तुम्ही मंडळीचा भाग आहात, तुम्ही मंडळी आहात. वैयक्तिक रीतीने ख्रिस्त नावाच्या शरीराचा तुम्ही प्रत्येक जण एक अवयव आहात. आणि या वाईट दिवसांमध्ये मंडळीला टिकाव धरण्यासाठी देवाचं या कारणास्तव, कोणत्या कारणास्तव? कारण आम्ही युद्धात आहोत. आणि आमचं युद्ध कोणाकोणाबरोबर आहे? 12 वचन. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे. रक्तमांसाबरोबर नाही. म्हणून शेजाऱ्यांसोबत भांडत बसू नका. सुनांना सासू सोबत भांडत बसायचं नाही. आम्हाला शेजाऱ्या पाजाऱ्यांशी भांडत बसायचं नाही. घरातल्या भांडणांबद्दल बायबल बोलत नाही. आम्ही पास्टरनी सांगितलं आम्ही युद्धामध्ये, आम्ही भांडणामध्ये आहे, आम्हाला भांडणं करत राहिलं पाहिजे. घरातल्या भांडणाबद्दल नाही. बायबल सांगतं आमचं झगडणं रक्तमांसाबरोबर नाही, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आमचं झगडणं आहे. आता मग बायबल आम्हाला सत्तेत असलेल्या लोकांसोबत लढायला सांगतं का? ज्या अधिपती आहेत त्यांच्यासोबत झगडा करायला सांगतं का? बायबल आम्हाला जर असं असतं तर वर हे नसतं लिहिलं की आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही. आज जे सत्तेत बसलेले दिसतात ते रक्तमांसाचे आहेत. जे आमचे अधिपती आहेत, अधिकारी आहेत, ते रक्तमांसाचे आहेत. आम्हाला आमचं युद्ध, आमचं झगडणं त्यांच्याबरोबर नाहीये. आमचं झगडणं कोणाकोणाबरोबर आहे? सत्ता. कोणती सत्ता? शैतानाच्या सत्तेसोबत आमचं झगडणं आहे. अधिकार. शैतान म्हणाला मला नमन कर, हे सगळं काही मी तुला देतो, कारण या सगळ्यांवरचा अधिकार मला देण्यात आलाय. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्त जिवंत झाला, मत्तई कृष्णवर्तमान याचा 28 अध्यायामध्ये येशू आला आणि काय म्हणाला? पहा, स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळे अधिकार माझ्याकडे आहेत, मला देण्यात आलेले आहेत. आणि मग आता ते अधिकार येशूनं मंडळीकडे दिलेले आहेत. येशू म्हणाला पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यावर पाय देऊन चालण्याचा अधिकार दिलेला आहे. मी तुम्हाला शैतानाच्या सर्व शक्तींवरचा अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे. आता एक काळ होता, मत्तई 4 मध्ये अधिकार कोणाकडे आहे? शैतानाकडे आहे. मत्तई 28 मध्ये अधिकार कोणाकडे आहे? आता अधिकार कोणाकडे आहे? लूक 9 मध्ये अधिकार आता मंडळीकडे आहेत. अधिकार आता शिष्यांकडे आहेत. अधिकार आता सेवा करणाऱ्या लोकांकडे आहेत. आणि कोणकोणते अधिकार आहेत? शैतानाच्या सर्व शक्तींवरचे अधिकार, साप आणि विंचू यावर पाय देऊन चालण्याचा अधिकार. म्हणून साप पकडत बसू नका आणि विंचावर पाय देत बसू नका. असंच मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला. एक व्यक्ती चर्चमध्ये साप हातात घेतलेला आहे आणि वर्शिप करतोय. मला साप उचलण्याचा अधिकार दिला. चावला कानाला, मेला. बायबल तो साप रक्तमांसाचा आहे. हालेलुया. आम्हाला कोणत्या सापाशी लढायचंय माहिती आहे? भुरळ घालणारा साप. हे खरं आहे का? तुला कोणीच समजून घेत नाही. हालेलुया. कोणत्या झाडाचं फळ खायला सांगितलं नाही. तसं काहीच नाही. एकदा खाऊन बघ, टेस्ट पण बडी आहे आणि तो देवा समान होशील. डोळे उघडतील. उघडले डोळे. काय झालं डोळे उघडल्यावर? एक गोष्ट कळाली, आम्ही नेकेड आहोत. हा मिरॅकल पाहायला मिळाला त्यांना. पण जोपर्यंत त्यांनी फळ खाल्लं नव्हतं, फुसफुस आवाज ऐकला नव्हता, तोपर्यंत काय पाहिलं त्यांनी? आम्ही देवाच्या गौरवाने झाकल्या गेलेल्या आहोत. आमेन. हालेलुया. म्हणून साप आणि विंचूवर पाय देऊन चालण्याचा अधिकार प्रभूनं, सर्व दुष्ट आत्म्यांच्या शक्तींवरचा अधिकार प्रभूने आम्हाला दिलाय. आम्हाला त्याच्या विरोधात झगडायचं आहे. आमचं युद्ध त्याच्या विरोधात आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की हे जे संकटाचे दिवस आहेत, संकटाचे दिवस म्हणजे काय? कसं लिहिलेलं आहे 13 वचनामध्ये? संकटाच्या दिवसांमध्ये ना आम्हाला टिकाव धरता यावा. ओके वाचलंय आपण. संकटाच्या दिवसात आम्हाला टिकाव धरता यावा. संकट मीन्स काय? संकट म्हणजे आमच्या जीवनात येणाऱ्या परीक्षा, वाईट नाही, तिथे वाईट दिवस हा शब्द. वाईट दिवस म्हणजे काय आहे?
आमच्या जीवनात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे संकट, परीक्षा, प्रलोभन आणि शत्रूंची हल्ले. 1 पेत्र 5:8 मध्ये तो संधी शोधत आहे. येशूकडे तो प्रलोभन घेऊन आला. मत्ती 4 मध्ये पावलाला भीती आहे करिंथकराच्या मंडळीला. तो म्हणतो, जसे सापानं हवेला भुलवलं तसं मला भीती वाटते मंडळी. कशाने तरी तुमची मन कलुषित करेल तो, तुम्हाला कशाने तरी भुरळ घातल्या जाईल. हालेलुया. म्हणून या वाईट दिवसात आम्हाला जो टिकाव धरायचा, कोणत्या गोष्टीच्या विरोध? वाईट दिवस म्हणजे नेमकं काय आहे? या वाईट दिवसांमध्ये चर्चसाठी विरोध जरी झाला, तुमच्या विश्वासात जगण्यासाठी तुम्हाला विरोध होईल, तुम्हाला बायबल वापरण्यासाठी, बायबल वाचण्यासाठी विरोध होईल. आणि आम्ही पाहतोय लोक बोलून दाखवत आहेत, आणि उच्च पदावर असलेले लोक, डिसिजन मेकर लोक ह्या गोष्टी बोलत आहेत. तुमच्या पूजा अर्चेमध्ये, तुमच्या विश्वासामध्ये, तुमच्या विधींमध्ये बदल झाले तर तुमचे अधिकार काढून घेतले जातील. हा, आहेत ना ह्या गोष्टी, होत आहेत ना. हेच ते दिवस आहेत. आणि या दिवसांमध्ये आम्हाला काय करायचं? आम्हाला टिकाव धरता आला पाहिजे. टिकाव काय धरता आलं पाहिजे? टिकाव. ते खोदायचे टिकाव नाही. हा, तुम्हाला स्थिर उभं राहता आलं पाहिजे. टिकावला इंग्लिश शब्द काय आहे? हा, विथ स्टँड. आणखीन काय बोलले? इंग्लिश मीडियम. हा, स्टेबल राहता आलं पाहिजे. गुड वर्ड. स्टेबल राहता आलं पाहिजे. स्टेबल राहणं, स्थिर राहणं म्हणजे, टिकून राहणं म्हणजे नेमकं काय? बायबल आम्हाला सांगतं कोणत्या गोष्टीमध्ये टिकून राहायचं. या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या विश्वासात टिकून राहता आलं पाहिजे. जे सत्य तुम्ही स्वीकारलं त्या सत्यामध्ये तुम्हाला टिकून राहता आलं पाहिजे. नाही तर तुम्ही जर सांगितलं ना, मी परवा एका जणाला बोलत होतो, एवढा सुशिक्षित, AI दुनियेमध्ये काम करणारा कंपनीसाठी, आणि बऱ्याच गोष्टी तो माहिती सांगत होता, फार इंटरेस्टेड होती. आणि शेवटी तो कुठे आला माहित आहे? शेवटी तो म्हटला की मी जे काही पुढचं आयुष्य जगणार ना, जे काही माझ्या आईवडिलांचे पाप पुण्य जे काही चालत आलेले आहेत, इथून पुढे त्या गोष्टीचा प्रभाव आमच्या दुसऱ्या पिढ्यांवर चालला नाही पाहिजे, म्हणून मला काहीतरी चांगले कामं करायचे. मी त्याला म्हटलं, तू AIच्या दुनियेतला आहेस, मी आत्मिक AIच्या दुनियेतला व्यक्ती आहे. हालेलुया. आणि तू AIच्या द्वारे तू काहीतरी जे माणसाला करता येत ना अशा गोष्टी तुम्ही टेक्नॉलॉजीच्या द्वारे करू शकता. माझ्याकडे ती स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी आहे जी तुला या पाप पुण्याच्या, पुनर्जन्माच्या, या सगळ्या गोष्टीच्या चक्रव्यूहातून सोडून तुला सत्याच्या दुनियामध्ये घेऊन जाऊ शकते. हालेलुया. आणि ज्यावेळेस मी त्याला सांगितलं की येशू ख्रिस्त तो आहे जो आमच्या पापाची क्षमा करणारा आहे, त्यावेळेस त्याने प्रश्न केला, येशू आला किती वर्षापूर्वी? मी म्हटलं 2025 वर्षापूर्वी. त्याने दुसरं नाव घेतलं, हा किती वर्षापूर्वी आला? म्हटलं एव्हिडन्स नाहीये, पुरावा नाहीये. येशू ख्रिस्त जन्मणार आहे याचे पुरावे आहेत, येशू जन्मला याचे पुरावे आहेत, येशू मेला याचा पुरावा आहे, येशू गाडल्या गेला याचा पुरावा आहे, येशू पुन्हा जिवंत झाला या गोष्टीचा देखील पुरावा आहे, आणि येशू पुन्हा येणार आहे या गोष्टीचा देखील पुरावा आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, मंडळी हा सत्याचा स्तंभ आहे. आणि म्हणून या वाईट दिवसांमध्ये ज्या कोणत्या गोष्टीत तुम्हाला टिकाव धरायचा आहे, जे सत्य तुम्ही स्वीकारलं. कोण आहे सत्य? येशू म्हटला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. देवाचं वचन हे सत्य आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टी, जगातल्या कोणत्याही प्रकारची पापालॉजी, थापोलॉजी काही सांगो, आम्हाला थिओलॉजी गरजेची आहे. हालेलुया. जगाला कोणती लॉजी म्हणतात? मेथॉलॉजी ना, माणसाचं ज्ञान, माणसाचं तत्वज्ञान नाही. थिओलॉजी दैवी ज्ञान आहे. फिलॉसॉफी ही एक वेगळी गोष्ट आली. मेथॉलॉजी मनुष्याचं ज्ञान, तर्कवितर्क. आणि रोमकराच्या पत्राला जर वाचलं तुम्ही, तर्कवितर्काच्या द्वारे आणि कल्पनांच्या द्वारे जग देवाला शोधत आहे, आणि स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख झालेले आहेत. हालेलुया. आणि देव युगानुयुग धन्यवादित आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बायबल आम्हाला सांगतं सत्यामध्ये तुम्हाला टिकाव
टिकून राहता आलं पाहिजे. तुम्ही ज्या ख्रिस्ताने तुम्हाला पापातून शुद्ध केलं आणि पवित्र केलं, त्या पावित्र्यामध्ये तुम्हाला टिकून राहता आलं पाहिजे. हालेलुया. आणि मग देवाच्या लोकांना ह्या गोष्टी करत असताना या वाईट दिवसांमध्ये एक महत्वाची गोष्ट बायबल आम्हाला करायला सांगतं. मंडळीनं कोणत्या गोष्टी या दिवसांमध्ये केल्या पाहिजे आणि त्या का केल्या पाहिजे? 12 आमचं जे युद्ध आहे ते आत्मिक जगात असल्या कारणाने 6वा अध्याय आणि ह्या कारणास्तव वाईट दिवसात टिकाव धरता यावा म्हणून 13 वचन जसं सांगतं, आम्हाला काय करायला सांगतं? परत वाचा. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. काय करणं गरजेचं आहे या दिवसांमध्ये मंडळीला? बोला, शस्त्र सामग्रीची गरज आहे. बापरे, चर्च मध्ये शिकवल्या जात आहे आता शस्त्र वापरायचे. हा, चर्च मध्ये शिकवल्या जात आहे शस्त्र वापरायला. बरोबर आहे काय? हा, नाही काय हो म्हणतात, काय नाही म्हणतात. कसं व्हायचं पुढं? हा, कोरिंथीयराचे दुसरे पत्र ह्याचा 10वा अध्याय आणि 4 वचन वाचा. आमचे झगडणंच रक्त मासा बरोबर नाही, मग आम्हाला शस्त्राची काय गरज आहे? हा, 2 कोरिंथ 10 अध्याय आणि 4 वचन. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे, आम्हाला जे युद्ध करायचंय, आमच्या युद्धाची जी शस्त्र आहेत, जे प्रभूचं वचन सांगतं इफिसकराचं पत्र 6वा अध्यायाच्या 13 वचनामध्ये की शस्त्र सामग्री धारण करा. पण कोणाची शस्त्र सामग्री धारण करायला सांगितली? देवाची शस्त्र सामग्री. जगानं बनवलेली शस्त्र सामग्री नाही. जगानं बनवलेली शस्त्र सामग्रीच्या बाबतीत प्रभू येशूनं काय सांगितलं माहित आहे? जे तलवारीनं लढतात ते तलवारीनंच मरतात. तुम्हाला माहित आहे सर्पमित्रांच्या बाबतीत माहित आहे तुम्हाला? जास्तीत जास्त सर्पमित्रांचा मृत्यू कशाने होतो? ज्यांनी बंदुकी वापरल्या ना, एक तर स्वतःच्या हाताने आत्महत्या करताना बंदुकीची गोळी झाडून घेतली किंवा त्यांना बंदुकीनं मारल्या गेलं. ज्यांनी तलवारी वापरल्या ते तलवारीने मेले. प्रभू म्हणाला, जे तलवारीने लढतात, तलवारीच्या जोरावरती काम करतात, ते तलवारीने मरतील. पण बायबल आम्हाला सांगतं की तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडं तलवार नाही, भाला नाही. कधी बघितलं? उलट कधी कधी लोक चिडवताना आम्हाला काय म्हणतात माहिती आहे? अरे, तुमच्या येशूच्या हातामध्ये खिळे ठोकलेले आहेत. त्याच्या हातात काहीच नाही, खिळे ठोकलेले आहेत. जो येशू आम्हाला आणि बायबल सांगतं की देवाची शस्त्र सामग्री धारण करा. त्याच्या हातात कोणते शस्त्र दिसतात तुम्हाला? पण तो म्हणतो तरी देवाचं वचन आम्हाला असं का सांगतं की देवाची शस्त्र सामग्री धारण करा? हा, काय आहे देवाची शस्त्र सामग्री? वाचा 10:4. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी ज्या शैतानानं उभारलेल्या आहेत त्या जमीन दोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. हालेलुया. आमची शस्त्र दैहिक नाहीत. दैहिक म्हणजे कुऱ्हाड, भाला, चाकू. सांगा कोणकोणते आहेत? चाकू कांदे कापायला पण असतो. हा, कोयता, तलवार. आपल्या इकडे पुण्यात कोयता गँग आहेत. हा, काय आहेत? चापर. येशूकडे काय आहे काय? हालेलुया. पण तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस येशूकडे आले ना लोक, एक जकातदार होता आणि शिमोन, ज्याला पेत्र म्हटलंय. पेत्र कोण होता माहिती? तलवार बाळगणारा माणूस होता.
शस्त्र बाळगणारा माणूस होता. का? कारण यहुद्यांमध्ये 2 गट होते त्यावेळेस. रोम सरकारचा विरोध करणारा एक गट होता आणि रोमसाठी काम करणारा एक गट होता. त्याच्यापैकी रोमसाठी काम करणारा मत्तय जकातदार, जकात गोळा करायचा रोमसाठी, आणि पेत्र रोमच्या विरोधात असायचा, त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात असायचा. म्हणून ज्यावेळेस येशूला धरायला शिपाई आले, सगळ्यात अगोदर तलवारीनं मल्क नावाच्या माणसाचा कान कोणी कापला? पेत्राने कापला. येशू ख्रिस्त त्या रात्रीला त्यांना म्हणाला, आता मी तुम्हाला सांगितलं होतं तलवारी वगैरे काही घेऊ नका, पण आता जवळचं काही विका आणि तलवारी घ्या. त्यावेळेस पेत्रच म्हणाला, इथं 2 तलवारी आहेत, पुरतील का आपल्याला? हालेलुया. येशू म्हणाला, पेत्रा पुरे कर. म्हणजे ज्यावेळेस तलवारीच्या बाबतीत बोलल्या जातं, आम्हाला त्या तलवारी दिसतात. का माहिती आहे का? कारण आम्ही देहिक आहोत आणि आमचं झगडणं रक्तमांसाबरोबर नाही आणि आमची शस्त्र देखील देहिक नाहीत. पण बायबल आम्हाला सांगतं की तुम्ही देवाची शस्त्र सामग्री, 6:13 इफिस 6:13 मध्ये, तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून देवाची, अंडरलाईन करा, कोणाची शस्त्र सामग्री धारण करायला लावली तुम्हाला? देवाची. ज्या दिवशी तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण कराल, त्या दिवशी तुमचं जे स्पिरिच्युअल लाईफ आहे ना, ते डिफरन्स असेल, वेगळं असेल. मग तुमचं युद्ध जे आहे ना, येशू ख्रिस्त एक वेळा रस्त्याने चालला, येशूला भूक लागली आणि झाडाकडे पाहिलं, फळच नाही मिळालं. येशूनं कुऱ्हाड घेतली आणि तोडून टाकलं. बरोबर आहे का नाही? तोडलं नाही येशूनं झाड अंजिराचं? नाही तोडलं. किती लोक म्हणतात नाही तोडलं. मग ते वाळून कसं काय गेलं नाही तोडलं तर? येशू बोलला, झाड वाळलं. देव बोलला, प्रकाश झाला. हालेलुया. हे जे आहेत ना, तुम्ही ज्यावेळेस देवाच्या शस्त्र सामग्रीबद्दल ज्यावेळेस तुम्ही शिकाल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की देवाचे शस्त्र आम्हाला कसे धारण करायचे आणि कसे वापरायचे आणि रिझल्ट कसा पाहायचा. आमेन. या वाईट दिवसात आम्हाला कशाची गरज आहे? अरे हे असं आहे, आता तसं आहे, काय काय करायचं? हालेलुया. देवाची शस्त्र फार वेगळी आहेत. एक काळ आला होता, ग्रॅम स्टेन ओरिसामध्ये प्रभूचं काम करत होते. कुष्ठरोग्यांची सेवा केली. ज्या लोकांना आपल्या बहिणी भावांनी घरातून हाकललं, आईबापांनी घरातून, लेकरांनी घरातून हाकललं कुष्ठरोग झाला म्हणून, ग्रॅम स्टेन आणि त्यांच्या पत्नीनं जाऊन त्यांच्या जखमा धुतल्या, त्यांचा इलाज केला, त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या, मेडिसिन दिलं, ते बरे झाले. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ज्या देवाची हे भक्ती करतात, हे लोक जर इतके चांगले आहेत तर यांचा देव किती चांगला असेल. आणि आम्ही ज्या लोकांकडे पाहिलं, ज्यांना आम्ही जन्म दिला, ज्यांना खाऊ पिऊ घातलं, जे आमचे होते, त्यांनी आम्हाला घरातून बेदखल केलं, त्या लोकांनी आपलं जीवन येशूला दिलं. आणि लोकांना काय वाटलं? या ग्रॅम स्टेननी तिकडून पैसे आणले, या लोकांना दिले आणि लोक ख्रिश्चन झाले. हालाकी ग्राउंड लेवलचा रिपोर्ट काय सांगतो? ते लोक आपल्या परिवारातून बेदखल करण्यात आले होते, कारण कुष्ठरोगी असल्यामुळे. पण ज्यावेळेस ते बरे झाले, त्यांनी आपलं जीवन येशूला दिलं, येशूवर प्रेम करायला लागले. परिणामी ग्रॅम स्टेन आणि त्यांची 2 निरागस लेकरं त्या कारमध्ये जाळून मारण्यात आली. ते लेकरं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्रिशूळाने भोसकून त्या लेकरांना पुन्हा कारमध्ये ढकलण्यात आलं आणि त्यांना वाटलं सगळं काही संपलं. पण आज त्याच ठिकाणामध्ये खूप मोठं चर्च उदयास आलेलं आहे. देवाच्या सेवकाचं रक्त हे देवाच्या राज्याच्या वाढीचं बी आहे. देवाच्या लोकांचं रक्त आणि छळ हे देवाच्या वाढीचं एक साधन आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, या वाईट दिवसांमध्ये तुम्हाला टिकाव धरायचा आहे आणि शस्त्र सामग्री धारण करायची आहे. आणि कोणाची? बोला, देवाची शस्त्र सामग्री. कोणाची? परमेश्वराची शस्त्र सामग्री. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची शस्त्र सामग्री धारण करता, त्यावेळेस तुम्हाला जगाबरोबर तुमचं युद्ध कंपेअर करायचं काम नाही. बायबल आम्हाला सांगतं की एक उदाहरण जर तुम्ही पाहिलं, देवाची शस्त्र सामग्री आणि जगाची शस्त्र सामग्री. जगाची शस्त्र सामग्री तुम्हाला सक्सेस करू शकत नाही तुमच्या आत्मिक जीवनासाठी. बायबल आम्हाला सांगतं एक व्यक्ती होता ज्याचं नाव दावीद. जर तुम्ही
शमूएलचं पुस्तक त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी ज्या सांगायच्या आहेत. ओके, पहिले शमूएलचं पुस्तक, ज्या युद्धाबद्दल आम्ही तुमच्याशी मी बोलतोय, की जी शस्त्र सामग्री आहे, जी परमेश्वराची या दिवसांमध्ये, या वाईट दिवसात तुम्हाला टिकाव धरण्यासाठी आणि सगळं काही केल्यावर स्थिर उभं राहण्यासाठी, जी तुम्हाला स्थिर करणार आणि टिकाव धरण्यासाठी मदत करणार आहे, ते काय आहे ते बोला. ती देवाची शस्त्र सामग्री आहे. हालेलुया. तुमच्याकडे तलवार आहे, कुऱ्हाड आहे आणि भरपूर शस्त्र आहेत आणि तुम्ही रात्रीचे चालले हातात तलवार घेऊन चाल, तुम्हाला भीती वाटेल का? आणि या दिवसांमध्ये तुम्हाला वाईट दिवसांमध्ये टिकाव धरायचा आहे, तर देवाच्या शस्त्र सामग्री जर तुमच्याकडे असली ना, परिस्थिती काहीही येऊ द्या, संकट येऊ द्या, हल्ले येऊ द्या, काहीही येऊ द्या, तुम्ही एकच गाणं म्हणणार, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, पहिले शमूएलचं पुस्तक 17वा अध्याय आणि 37 वचनापासून 39 वचनापर्यंत, त्या ठिकाणामध्ये दावीद आहे आणि थोडीशी शस्त्र सामग्री जी आहे ना, एका देवाच्या व्यक्तीला विजयी करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हा, वाचा. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला या बलिष्ठांच्या हातून सोडविल. तेव्हा शाऊल दावीदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. शाऊलाने आपला पेहराव. ऐका, इथली घटना माहित आहे तुम्हाला काय झाली होती? किती दिवस चालला होता पिक्चर माहित आहे तुम्हाला? पिक्चर चालू आहे, आपण बघतो ना, फक्त रिपीट तेवढाच सीन रिपीट चालतो. 40 दिवस एकच सीन रिपीट चालायचा. कुठपर्यंत माहिती आहे? सकाळी पिक्चर चालू व्हायचा, अर्ध्या तासात बंद व्हायचा, परत दुसऱ्या दिवशी जायचे, पिक्चर चालू व्हायचा, तोच सीन दररोज. किती दिवस पाहत होते लोक माहित आहे? 40 दिवस. काय सीन होता तो? सकाळीच इस्रायल लोक बाहेर यायचे युद्धासाठी तयार होऊन, तलवार बिलवार, ढाल, चिलखत, सगळ्या गोष्टी, टोप वगैरे घेऊन, आणि तिकून आजच्या एंट्री जर पिक्चर मधली गल्ल्याताची पाहिले, ठक ठक ठक, यांच्या हृदयाचे ठोके, ठक 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 ठक, आणि तो तिकडून यांना शिव्या द्यायचा. तो म्हणायचा, मी तुम्हाला तुच्छ लेखतो, एक जण पाठवा, आम्ही 2 जण लढू. जर तो हारला आमचा विजय, मी हारलो तर तुम्ही विजयी झालात, आम्ही तुमचे गुलाम हो. एकाची हिंमत होईना. दररोज एवढंच चालला. पिक्चर केवढा? गल्ल्यात तिकून येणार, हे इकडून येणार, तो 4-5 शिव्या देणार, हे ऐकून घेणार आणि झाडांमध्ये दगडांमध्ये जाऊन लपणार. शाऊल तंबूतून बाहेरच येत नसायचा. यांच्याजवळ काय काय होतं? तलवार होती, ढाल होती, चिलखत होतं, टोप होता, बूट होतं, सगळ्या गोष्टी होत्या ज्या एका सैनिकाकडे पाहिजे. गल्ल्याताकडे काय होतं? भाला होता, ढाल होती, तलवार होती, टोप होता, पितळी मोजे होते, आणि यांच्याकडे सगळं होतं. गल्ल्याताकडे त्याच गोष्टी आहेत, या लोकांकडे त्याच गोष्टी आहेत. दररोजचा सीन काय? गल्ल्यात म्हणतो, हे दम तो आ जाओ, एक जण लढेंगे हम. हे म्हणतात उद्या बघू. आणि किती दिवस चाललं? 40 दिवस. एक दिवस भाकरीचं गठुडं घेऊन एक ठेंगणा दावीद. त्याचा भाऊ म्हटला, हे त्या 8-10 बकऱ्या असलेल्या कोणाच्या हवाली केल्यास? तू बोर झालास म्हणून इथं पिक्चर बघायला आलास युद्धाचा? आम्ही 40 दिवसापासून याच्यामध्ये रोल करत आहेत. तो दुसऱ्यांकडे गेला, हे काय चालू आहे? काय नाही, आम्ही रिहर्सल करत आहेत. त्यानं पाहिलं, तो माणूस बाहेर आला, शिव्या देतो, हे सगळे घाबरा लागले, थरथर कापतात. हा म्हणतो, ऐका ना, जर त्याला मारलं तर मला काय मिळणार? ते लोक पाहत असतील, कोण आहे रे? अरे आम्ही एवढी ट्रेनिंग घेतली, आमची हाईट बघ, आमचं वेट बघ, आमचं सगळी शस्त्र सामग्री बघ, आमची हिंमत होईना, तू विचारतो याला मारलं तर मला काय मिळणार? तो काय खाऊ वाटला का बाजारातला?
तो जिथं तिथं जाऊन तेच विचारायला लागला. लोकांनी घेतलं आणि राजाकडे नेलं. महाराज, आमच्याकडून तर काय जमेना, पण हे पोरग फार एक्साइटेड दिसतंय. आणि तो राजाला काय म्हटलं माहिती, महाराज मी लढणार गल्ल्यातासोबत. शाऊल उंचच्या उंच, ते मोठाले लोक त्याच्या कानाला लागत होते. दावीद त्याच्या खांद्याच्या खाली असेल. दाविदाकडे पाहिलं. दाविदाला काय म्हटलं माहिती, ह्या वरच्या वचनात वाचू नका, तुमच्या लक्षात. तिथं दाविदाला शाऊल म्हणाला, बाळा हे तुझ्या बसचं काम नाही. गल्ल्यात हा कसलेला योद्धा आहे आणि तू केवळ सुकुमार आहेस. अच्छा, तुम्हाला गल्ल्याताची स्टोरी माहिती आहे, याचा अर्थ तुम्हाला माझी स्टोरी अजून माहित नाही. सर माझी स्टोरी ऐकाल? सांग. मी माझ्या बापाचे मेंढर. अरे मेंढर राखणारा तू काय, ऐकून तर घ्या. एक वेळा अस्वल आला आणि माझ्या बापाच्या मेंढरातलं एक करडू घेऊन चालला होता. मी पळत पळत गेलो, त्या अस्वलाला पकडलं, त्याला फाडून टाकलं आणि करडू वापस आणलं. एक वेळा सिंह आला, त्याने करडू घेतलं, पळून चालला. मी त्याच्यापेक्षा फास्ट पळालो, त्याला पकडलं, त्याला फाडलं आणि करडू सोडून आणलं. अस्वलासारखा नाही तर त्या सिंहासारखा, दोघांपैकी एक जण असला. जर देवानं मला सिंह फाडण्यासाठी कृपा दिली, जर देवाने मला अस्वलाला फाडण्यासाठी कृपा दिली, काय वाटतं महाराज तुम्हाला, मी गल्ल्याताला नाही फाडणार? राजाला जरा बरं वाटलं आणि राजा काय म्हटला वाचा. तेव्हा शाऊल दाविदास म्हणाला, हा, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. देव तुझ्या बरोबर असो. मी थांबतो तंबूत, मी राजा आहे, देव तुझ्या बरोबर असो, जा. हा, पुढे. शाऊलाने हा. आपला पेहराव दाविदास लेवविला, हा. त्याच्या मस्तकी. ऐका, दाविदाला लढायला चालला ना दावीद गल्ल्यातासोबत, काय दिलं त्याच्या मस्तकी? हा, ऐका नीट. हा, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला. पितळी टोप कोणाकडे होता? गल्ल्याताकडे पण होता. गल्ल्याताकडे पितळी म्हटल्यावर दाविदाकडे पण असला पाहिजे. दाविदाला दिला. आता विचार करा, शाऊलाचा टोप दाविदाच्या डोक्यात घातल्याच्या नंतर विचार करू शकता तुम्ही. हा, पण पितळी टोप दाविदाच्या डोक्यात घातला. आणखीन व त्याच्या अंगात चिलखत चढविले. चिलखत घातलं. हा, दावीद आपली तलवार. कोणाचं हे चिलखत? शाऊलाचं चिलखत दाविदाला दिलं. हा, दावीद आपली तलवार हा. आपल्या चिलखतावरून बांधून. शाऊलाची तलवार पण घेतली त्यानं, चिलखताच्या वरून बांधली, सेम शाऊला सारखी. हा, बांधून चालून पाहू लागला, चालून पाहू लागला. कारण हम्म, त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता. हा, दावीद शाऊलास म्हणाला, हम्म. ही घालून माझ्याने चालवत नाही, ए कारण बाबा, मला. तुझं चिलखत, तुझा टोप, तुझी तलवार यानं मला काय जमेना. पुढं. कारण मला याचा सराव नाही. हा. म्हणून दाविदाने ती उतरून ठेविली. हम्म. मग त्याने आपली काठी हाती घेतली. हा, आणि बटवा घेतला, गोफण घेतली आणि निघाला. पण तो अगोदर काय म्हणाला, देवाने मला करडू आणि सिंह पाडण्यासाठी ताकद दिली, बळ दिली. सिंह फाडण्यासाठी देवाने मला शस्त्र दिलं, अस्वल फाडण्यासाठी देवाने मला शस्त्र दिलं. शाऊल महाराज, तुमची तलवार माझ्या कामी नाही, तुमचं चिलखत माझ्या कामी नाही, तुमचा पितळीचा टोप माझ्या कामी नाही. तो सडवला. 5 दगड घेतले. जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला 500 रुपयाचं बक्षीस आत्ताच. दाविदानं किती दगड घेतले होते गल्ल्याताला मारायला? पण या प्रश्नाच्या उत्तराला नाही ते बक्षीस. 5 पैकी किती नंबरच्या दगडाने गल्ल्याताला मारलं? कुठं लिहिलंय पहिल्याच दगडात? ज्या कोणत्या दगडाने मारलं, पण एकाच दगडात मारलं आणि गेला. दाविदाकडे तलवार होती का? त्याचीच तलवार घेतली, त्याचंच डोकं छाटलं, घेऊन आला. ज्यावेळेस शहरात आले त्यावेळेस स्त्रिया काय गाणं गायला लागल्या माहित आहे? शाऊलाने 1000 वधले, दाविदाने लाखो वधले. हालेलुया.
कारण गल्ल्यात लाखोच्या बरोबरीचा होता. आणि दाविदाकडं तलवार, चिलखत, भाला, ढाल, शाऊलानं जे दिलेलं होतं, जगिक रीतीनं कोणतीही शस्त्र सामग्री त्याच्याकडे नव्हती, परंतु देवानं दिलेली शस्त्र सामग्री त्याच्याकडे होती. आणि त्या शस्त्र सामग्रीच्या द्वारे त्याने फक्त अस्वल आणि सिंह फाडला नाही, त्या शस्त्र सामग्रीच्या द्वारे त्यानं गल्ल्याथाचा देखील वध केला. हालेलुया, हालेलुया. आणि तो गल्ल्यात ललकारणारा, भीती घालणारा, त्याच्याकडे पाहून भीती, संकट, भय पैदा होणं, या प्रकारच्या परिस्थितीला निर्माण करणारा तो एक शैतानाचं प्रतीक. पण दाविदानं कुठल्याच शस्त्र सामग्रीच्या द्वारे नाही, त्याची जी शस्त्र सामग्री जी देवापासून त्याला मिळाली होती. मंडळी, या दिवसांमध्ये तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून तुम्हाला त्या शस्त्र सामग्रीची गरज आहे. मी या मेसेजला कंटिन्यू करेल. मी तुम्हाला जेवढ्या शस्त्र सामग्री पिस्कराच्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत, त्या शस्त्र सामग्रीवर मी तुम्हाला शिकवेल येणाऱ्या रविवारी, त्याच्या पुढच्या रविवारी, कमीत कमी 2 संडे त्या गोष्टींवर मी तुम्हाला शिकवेल. परंतु जे या दिवसांमध्ये गल्ल्याताप्रमाणे आमचं युद्ध देखील जे कोणाबरोबर आहे, सत्ताधीशांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर आणि या काळोखातल्या अधिपतींबरोबर. आता जसं या भूतलावरती आम्ही पाहतो, आम्हाला वाटतं भूत कुठं राहतात? किती लोकांना माहिती आहे दुष्टात्मे कुठं राहतात? दुष्टात्मे कुठं राहतात? अंतराळात पण आहेत. पण तुम्ही पाहिलेले भूत कुठे आहेत? आम्हाला एक धडा होता, स्मशानातलं सोनं. होता का कोणाला? तो स्मशानात जायचा, प्रेत उकरायचा आणि त्यांच्या तोंडात जो सोन्याचा इडा ठेवतात ना, तो काढून आणायचा. त्याची बायको म्हणायची, अहो स्मशानात भूत असतात. तो म्हणायचा, मेलेली भूत स्मशानात असतात, पण जिवंत भूत गावात असतात. पण आम्ही पाहिलेले भूत कुठं कुठे आहेत? मी पाहिलेले भूत चर्चमध्ये, लोकांमध्ये. हालेलुया. जातच नाही म्हणतात आणि गेल्याशिवाय राहत नाहीत. हालेलुया. आम्हाला भूतलावर देखील आम्ही दुष्टात्म्यांचा सामना करतो. घरसेकराच्या प्रांतामध्ये ज्या व्यक्तीला भूत लागलेली होती, कुठे तो अंतराळात होता का? पृथ्वीवर होता ना. अनेक लोकांमधून भूत काढले येशूनं. येशूनं सांगताना काय सांगितलं? ज्या घरात जाशील, काय दिलं सेवकांना काम? ज्या घरात जाशील त्या घरात काय कर? आजारी बरे कर, मेलेले उठव आणि भूत काढ. म्हणजे भूत कुठं कुठं आहेत? घराघरात भूत आहेत. जर येशू म्हणतो ज्या घरात जाशील त्या घरातून भूत काढ, याचा अर्थ काय? येशूने ज्यावेळेस 12 प्रेषितांना निवडलं, कशासाठी निवडलं? 2 गोष्टीसाठी प्रेषितांना निवडलं येशूने. कोणकोणत्या गोष्टीसाठी? पहिली गोष्ट, त्या शिष्यांनी येशू बरोबर राहावं, आणि दुसरी गोष्ट, त्यांनी भूत काढावेत. भूत कुठे कुठे आहेत? प्रेषित जिथं जिथं जातील तिथं तिथं भूत आहेत, घराघरात, दारादारात. आणि आता घर कोण आहे? तुम्ही प्रभूचं घर आहात. हालेलुया. पण त्या एका माणसामध्ये किती भूत होते? सैन्य होतं. 2000 डुकरांमध्ये गेले ते. हे एका याच्यात जर 2000 होते तर मग ते एका याच्यात जर गेले ते किती असतील? सैन्य. लोकांमध्ये भूत आहेत, भूतलावर भूत आहेत, घराघरात भूत आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे, अंतराळात देखील दुष्ट आत्मे आहेत. जशी इथं दुष्ट आत्म्यांची सत्ता तुम्ही पाहता ना, भूत म्हणजे फक्त जे लोक घुमतात असेच लोक नाही, भूतांनी भरलेले. माझ्या एका माझे पास्टर गाव भागातले आहेत आणि ते शहरात आले. शहरातल्या एका शहाण्या माणसाने त्यांना प्रश्न विचारला, म्हणजे अतिशहाण्याने, का आमच्या इकडे शहरातले लोक जास्त घुमत नाहीत, तुमचे खेडेगावातले लय घुमतात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, शहरातले भूत वेगळे आहेत आणि खेड्यातले भूत वेगळे आहेत. ते म्हणे, ते कसं? खेड्यातले गरीब भूत बिचारे घुमतात, किंचाळतात, निघून जातात, आणि इकडचे लोकांना कमी कपडे घालायला लावणार, अंग प्रदर्शन करायला लावणार, देखावा करायला लावणार, ते लोकांना पापात पाडण्याद्वारे नाशात नेतात. शैतान नाशात्याघात करण्यासाठी आला ना. सिटी लेवलला वेगळ्या प्रकारे काम करतात. परंतु त्यांनी सांगितलेलं उत्तर मला त्यावेळेस पटलं. पण मी सगळ्या कॅटेगरीच्या लोकांमध्ये दुष्ट आत्मे काम करताना पाहिलेले आहेत. याचा अर्थ असा नाही सुशिक्षित माणसामध्ये दुष्ट आत्मे राहत नाही. एवढंच आहे, सुशिक्षित माणसामध्ये
घुमणारे दुष्ट आत्मे, किंचाळणारे जरी नसतील, त्याच्यामधून पाप करणारे, चुकीच्या गोष्टी करणारे, चर्च फोडणारे, गर्वाचे, घमंडाचे, प्रभूच्या इच्छेनं चालू न देणारे, व्यसन करणारे, कितीतरी स्टँडर्ड लेवलला ये तो चलता है. पास्टर लय पापाबद्दल बोलतात. अहो पास्टर हा जगाचा एक भाग आहे. हे तुम्ही काय पास्टर सांगतात जगाची मैत्री देवाबरोबर. अहो पास्टर, आता बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ही आम बात आहे. तुम्हाला माहित नाही का, लिव्ह अँड रिलेशन ही गव्हर्नमेंटने अथॉरिटी दिलेली आहे. तुम्ही स्वर्गातल्या गव्हर्नमेंटच्या अंडर आहात. आमचा तारणारा स्वर्गातून येणार आहे. हालेलुया. आणि त्याच्या पुढे आम्ही निर्दोष आणि निष्कलंक सापडायला पाहिजे. म्हणून या दिवसांमध्ये तुम्हाला जे टिकाव धरताय, अंतराळातले दुरात्मे, तुम्हाला माहिती आहे अंतराळातले दुरात्मे, अंतराळात दुरात्मे आहेत. कुठं आहेत अंतराळात दुरात्मे? दानियलचं पुस्तक 10वा अध्याय आणि 12वं वचन जर तुम्ही वाचलं, स्वर्गदूत दानियलाच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन आला आणि दानियलाला काय म्हणाला, हे परमप्रिय पुत्रा, पुरुषा भिवू नकोस. ज्या दिवशी तू समज घेण्याचा घेतला त्याच दिवशी तुझी प्रार्थना ऐकली आणि मी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन निघालो. पण 21 दिवस अंतराळामध्ये, कुठे अंतराळामध्ये, मला पारसाच्या राजाचा अधिपती मला आडवा आला आणि मग मिखाएल माझ्या मदतीसाठी आला आणि मग युद्ध झालं आणि मिखाएलने मला सोडवलं. म्हणून मी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन आलो. अंतराळातल्या दुरात्म्यांच्या विरोधात आमचं जगणं आहे. दुरात्मे कुठं कुठं आहेत? योबाचं पुस्तक 1ला अध्याय आणि 4 वचन आम्हाला सांगतं, सगळे मानवपुत्र एकत्र जमले आणि शैतान देखील त्यांच्यात जाऊन उभा राहिला. देवाने त्याला विचारलं कुठून आला? तो म्हटला मी पृथ्वीवर सगळीकडे फिरून आलो. म्हणजे शैतान पृथ्वीवर पण आहे आणि अंतराळात पण आहे. हालेलुया. येशू म्हणाला शैतानाला मी आकाशातून विजेसारखं पडताना पाहिलं. आणि म्हणून देवाच्या लोकांना या दिवसांमध्ये त्या अंतराळातल्या या भूतलावरच्या दुष्टात्म्यांबरोबर सत्ता, शैतानाची जी सत्ता आहे, त्याचे जे गड आहेत, ते आमच्या जीवनावरून उद्ध्वस्त करण्यासाठी, गल्ल्याताला उद्ध्वस्त करण्यासाठी दाविदाला चिलखत, तलवार, शावलाची कामे आली नाही. त्याला देवाच्या शस्त्रसामग्रीच्या द्वारे विजय मिळवला. मंडळी, या दिवसांमध्ये देवाची शस्त्रसामग्री आम्ही धारण करणं गरजेचे आहे. आणि मी तुम्हाला फक्त शस्त्रसामग्री काय करते यापर्यंत तुम्हाला मी सांगितलं. पुढच्या वेळेस कोणती शस्त्रसामग्री कशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये इम्पॅक्ट करते याबद्दल तुम्ही पुढच्या रविवारी तुम्ही ऐकणार आहात. म्हणून इफिस्कराचा 6वा अध्याय आणि जे आय थिंक 10व्या वचनापासून जे पुढे आहे ते तुम्ही वाचा, त्यावरती मनन करा. त्यातली जे शस्त्रसामग्री आहे ती तुम्ही पाठ करा, त्यावरती मनन करा, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही पुढच्या रविवारी चर्चमध्ये याल, मी तुम्हाला सांगतो खात्रीनं, अद्भुत रीतीनं परमेश्वर तुम्हाला त्या शस्त्रसामग्रीला कुठून दुकानात ते विकत भेटत नाही, कुठल्याही शस्त्रांच्या दुकानात ते भेटत नाही, ती तुम्हाला देवापासून मिळणारी आहे. हालेलुया. ती ऑलरेडी तुमच्याकडे आहे. ती वापरायची कशी, ती काम कशी करते, आपण पुढच्या रविवारी आपण शिकणार आहोत. उभं राहूया, आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस.